हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे। कोळगाव थडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर येथील फॉरेस्टातून गोदावरीतील वाळू फरांडीच्या व ट्रॅक्टरच्या सहाय्याने दिवसभर काढतात व रात्री त्याची कोळगाव थडी जुने गावठाण येथे वाहतूक करतात, तिथेच साठा करतात। जुने गावठाणाच्या पश्चिमेला खूप मोठा वाळू साठा आहे। तेथे 2-3 जेसीपी व 15-20 डंपर यांनी रात्रभर बाहेर काढलेला हळूच साठा लंपास केला जातो। गेल्या 2 महिन्यापासून हा प्रकार राजरोसपणे आयत्वेररित्या चालू आहे। यावर कोणतेही ठोस स्थानिक प्रशासन आपण कारवाई होत नाही। नाममात्र 1-2 व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जातो, नाममात्र एखादी नाली घेतली जाते व पुन्हा संध्याकाळी बुजून महसूलचे पथक मॅनेज करून वाळू स्टोरी चालूच राहते। स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, पत्रकार यांनी वारंवार तक्रारी करून तक्रारदाराचे नंबर जोरदार महसूल प्रशासनाकडून वाळू तस्करांना दिले जातात व ज्याने तक्रार केली त्याला वाळू तस्करांकडून शिवीगाळ, मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात। असाच प्रकार काल एका पत्रकाराच्या बाबतीत घडला। त्यालाही वाळू चोरीची बातमी दिल्यास किंवा वाळू तस्करी ताडफाटा केल्यास जीवे मारू, गाडी फोडून टाकू अशा धमक्या दिल्या गेल्या। त्यामुळे पंचक्रोशीत महसूल प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराबरोबर जनतेमध्ये रोष निर्माण झालेला आहे। तरी आम्ही कोळगाव थडी ग्रामस्थ पत्रकारांची आपणास विनंती आहे की तातडीने कोळगाव थडी येथे वाळू चोरी करणारे चोर, त्यांची वाहने व चोरीच्या रस्त्याला जागा दिलेल्या व्यक्तीच्या शेतीचा पंचनामा करून तोही वाळू तस्कराकडून महिन्याला हप्ते घेतो त्याच्यावरही बोजा चढवण्यात यावा। जे अधिकारी कर्तुत्या त्यांची मोबाईल चेक करावे व जे अधिकारी वाळूचा बंदोबस्त करण्यास कुचराई करतील त्यांच्यावरती तडकाफडकी कारवाई करण्यात यावी। तातडीने यावर कारवाई न केल्यास ज्या शेतकऱ्यांना, पत्रकारांना वाळू तस्करांनी धमकवलेले आहे त्यामुळे सर्व पत्रकार, ग्रामस्थ, शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन, उपोषण, वेळ पडल्यास आत्मदान करण्याच्या तयारीत आहे। या चोरीच्या धुमाकुळात कोणाचा मृत्यू झाल्यास त्याला कोळगाव थडी येथून वाळू चोरी करणारे चोर व जबाबदार प्रशासन जबाबदार राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी। तत्काळ अतिसंवेदनशील बाबू म्हणून वाळू चोरीचा कोळगाव थडी येथे बंदोबस्त करण्याचे आदेश द्यावे ही नम्र विनंती। ठोकशाही न्यूज 24 साठी मतीन शेख, शिर्डी।